नमस्कार. संगीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे बटुकल्याची भाजी. आलूची चटणी होती सकाळची उरलेली, त्याच्यात रवा टाकून घेतला आणि त्यामध्येच मीठ, हळद, तिखट, जिरं असं सगळं आणि वरून कोथिंबीर आणि हे सगळं एकत्र केलं. हे सगळं एकत्र करून घ्यायचं. सकाळचीच उरलेली बटाट्याची चटणी होती आणि त्याचे असे छोटे छोटे बटुकले करून घ्यायचे. मस्त असे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे आकार देऊ शकता. मी असे बटुकले बनवून घेतले आणि तेल गरम करून त्यामध्ये तळून घ्यायचे आणि ते मस्त असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. पहा, हे मस्त असे बटुकले तळून झाले. आणि दही घ्यायचं, त्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची, तेल टाकून घेतलं, जिरं टाकलं, मोहरी आणि हिरवी मिरची आणि लसूण अद्रकचा पेस्ट करून ठेचून घेतला. जास्त बारीक नाही आहे पाहिजे. आणि तो मस्त असा परतून घ्यायचा. त्यात मीठ टाकायचं, हळद आणि मस्त असं सगळं हे मिश्रण भाजून घ्यायचं. आणि त्यामध्ये हे दह्यामध्ये बेसन टाकलेलं मिश्रण मसाल्यात मिक्स करून टाकायचं. तुम्हाला जेवढं पातळ करायचं आहे तुम्ही करू शकता आणि घट ठेवू शकता. आणि हे मस्त असे छोटे छोटे बाटुकले तयार झाले आहे. आणि हे बाटुकले या कढीमध्ये सोडून द्यायचे. अशी मस्त अशी बाटुकल्याची भाजी नक्की बनवून बघा. आलूची चटणी आणि रव्याचे बाटुकले होते. पहा, अशी मस्त अशी बाटुकल्याची भाजी झाली आहे. आणि मी मस्त गॅसवर असा इकडून कुकर लावला होता खिचडीचा, आणि खिचडी आणि हे बाटुकल्याची भाजी अशी मस्त एक नंबर लागते. तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता. नक्की करून पहा आणि मला सांगा कशी झाली तर.